मराठी मातेचा आणि मराठी मातीचा आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या हुकुमशाही विरुद्ध लढायला उभा राहिलेला आहे। आणि दिल्लीश्वरांना जे वाटतंय त्या उद्धव ठाकरे काय करू शकत नाही। तुम्हाला हा महाराष्ट्र माती खायला लावल्याशिवाय राहणार नाही। मी तमाम माझ्या या बांधवांच्या भगिनीच्या मातांच्या समोर सांगतोय। ओमराजे, आता ओमराजे, ओम दादा, त्याला मी हक्काने आलो तुले म्हणतो, 7 तारखेनंतर मी तुला इथून पळवणार आहे। अरे कुठे ऐका, 7 तारखेनंतर ओम दादाला पळवणार आहे आपल्या बाकीच्या मतदारसंघात प्रचार करायला। कारण नुसतं ओम दादा नाही, इथं भडकलेली मशाल आहे। आणि भडकलेली मशाल आणि तुम्ही सगळे जण दिल्लीचं हुकुमशहाचं तख्त जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा मला आता आत्मविश्वास आहे। आणि मी इथे आलोय तो ओम दादाच्या निष्ठेवरती, कैलासदादाच्या निष्ठेवरती, तमाम तुमच्या सगळ्यांच्या निष्ठेवरती आणि ओम दादा, कैलासदादा यांच्या कामाच्या जोरावरती मत मागायला मी आलेलो आहे। तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। मी ते जुगाड लावायला आलेलो नाहीये। काय तुमची मतं, तुमचे आयुष्य म्हणजे जुगाड, 400चा जुगाड लावलाय। हे सगळे लोक काही जुगारी आहे। विषय सगळे तुम्हाला माहिती आहे। आणि निवडणूक खरोखर ज्याला म्हणतात ना की जनतेने हातात घेतले, तशी तुम्ही सगळ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। आणि हे सगळं दृश्य बघितल्यानंतर, कारण इकडे सुद्धा आहेत निवडणूक आयोगाचे कॅमेरामॅन आहेत, ही चॅनल आहेत, अमित शहाचे गुप्तहेर इकडे तिकडे फिरत असतात। त्या गुप्तहेरानं सांगतो आमच्याकडे गुप्त काही नाही आहे, तो सगळा उघडा बाजार आहे, उघडा कारभार आहे, बाजार नाही कारभार। मोदीजी काल परवाकडे त्यांनी एक मुलाखत दिली, पाहिली तुम्ही? पाहिली का? मी नाही पाहिली, पण मला अनेक जणांनी मेसेज केले की मोदींना तुमचं प्रेम आलंय, हे कसं काय? मी म्हटलं मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, पण मोदींचं प्रेम एवढं उतू गेलंय, त्यांनी सांगले की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, त्याच्याबद्दल मला प्रेम आहे, आस्था आहे। मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ते माझी विचारपूस करायचे। आता एवढ्या खोलामध्ये मी काही जाण्याची गरज नाहीये, कारण पुरावा कोण कोणाला देणार। पण मोदीजी जर काय खरं असेल की तुम्ही माझी प्रेमाने जेव्हा आस्थेवाईकपणाने चौकशी करत होतात, हे तुमच्या खालच्या माणसांना माहित नव्हतं काय? जरा सगळेच बसू द्या इकडे।